कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन करतो। परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगडी सरांना वंदन करून आजची सेवा चिंतन आपण पुढे चालू ठेवायचं आहे। काल आपण एकाच ओवीवर आपल्याला बोलता आलं, कारण काल आपण बोलताना बोललो होतो की ही ओवी सिद्धांतपर आहे, पण त्यामुळं याचा विचार जरा खोलवर व्हावा लागतो, म्हणून थोडंसं लांबलं आपलं, तर त्यातून आपलंही चिंतन त्यातून व्हावं म्हणून ही फार महत्त्वाची ओवी आहे। देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे। प्रत्येकाचा स्वभाव सांगितलेला आहे। नाशवानाचा स्वभाव नाशवंत होणार असतो, तसा नित्याचा स्वभाव कसा आहे, सारते स्वभाव होता नित्य जाणे। म्हणजे त्याचा नित्य स्वभाव जो आहे, नित्याचा स्वभाव जो आहे तो सार रूप आहे, म्हणजे त्यातच खरंच सार दडलेलं आहे। आणि इथंच माऊली म्हणतात की भ्रांतीमुळं घडतं, आणि ही भ्रांती जी आहे ही सत्यत्व भ्रांती जगाची आणि सत्यत्व भ्रांती देहाची, या दोन भ्रांतीमुळंच पुढं कर्तृत्व भ्रांती निर्माण होते, संघ भ्रांती, विकार भ्रांती। पण ह्या दोन भ्रांती जाव्यात असा प्रयत्न साधकांनी करणं फार गरजेचं आहे। म्हणजे साधकाचं मुख्य उद्दिष्ट हेच असलं पाहिजे की माझ्यातली सत्यत्व बुद्धी, जे देहाबद्दलची सत्यत्व बुद्धी नाहीशी झाली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट जगाबद्दलची सत्यत्व बुद्धी नाहीशी व्हायला पाहिजे। जगाबद्दलचा विचार करावा, म्हणजे जगामधली आसक्ती जावी। जगाचा विचार कसा करावा, तर जग हे ईश्वराने निर्माण केलं आहे, माझं नाही, आणि त्यावर माझी आसक्ती नको। सोपा विचार आहे की मी निर्माण केलं नाही तर मी त्याच्यावर आसक्ती का ठेवावी, म्हणजे जगाबद्दलची भ्रांती जाईल ना। त्यामुळं तीही जमली नाही तर दुसरा अनेक विचार करावा की जग हे आभास आहे, दिसतं ते शास्त्रानं सांगितलं एक कल्पनेतून निर्माण झालेला संसार आहे, मग त्याच्यावर आसक्ती कशाला ठेवायची, म्हणून आसक्ती काढून टाकावी। आता जग ब्रह्मरूप आहे, मग जग जर ब्रह्मरूप असेल तर त्यावर आसक्ती ठेवणारा मी सुद्धा ब्रह्मरूप आहे, मग माझी आसक्ती ब्रह्मरूप आणि ते जग ही माझी आसक्तीसुद्धा ही कशी आहे, उपयोगाची नाही, कारण जग कसं आहे, ब्रह्मरूप आहे। आसक्ती ठेवणारा जो आहे, आसक्ती ज्यावर आसक्ती तेही ब्रह्मरूप आहे, आणि म्हणून ती उपयोगाची नाही। आणि दुसरे एक आणखीन एक विचार करता येईल, जग झालंच नाही असं एक शास्त्रानं सिद्ध करून टाकलंय, मग झालंच नाही तर आसक्तीचा प्रश्न काय आहे। म्हणजे माझा भ्रम जगाच्या सत्यत्वाबद्दलचा जायला हे चार विचार उपयोगाचे आहेत। जग ईश्वरानं निर्माण केलं आहे, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, तो त्याच्या पद्धतीने चालवतो, मला त्या ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, म्हणून माझी भ्रांती गेली पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणतात जग कसं आहे, आभासमय आहे, दोरीवरल्या सर्पासारखं आहे, आणि म्हणून ते मिथ्या आहे। जर असं असेल तर त्या मिथ्याबद्दल मी कशाला आसक्ती ठेवायची आणि भ्रम कशाला बाळगायचा, तो माझा भ्रम जायला पाहिजे। तिसरा आहे जग ब्रह्मरूप आहे, मग ब्रह्मरूप आहे तर त्या पद्धतीने त्याचं चालू आहे, मी बघणाराही ब्रह्मरूप आहे, मग असू दे, काय बिघडत नाही। आणि चौथा विचार आहे, शास्त्र म्हणते जग झालंच नाही, आणि झालं नसेल तर त्या जगाची आसक्ती ठेवण्यात काय अर्थ आहे। सुरुवातीला आपण म्हटलो की ईश्वराचा, ईश्वर कारणवाद असं शास्त्र त्याला म्हणतं, किंवा जग भासमय आहे तर त्याला विवर्तवाद शास्त्रानं सांगितलेला आहे। जग ब्रह्मरूप आहे म्हणतात, हा सर्व ब्रह्मवाद असं शास्त्र म्हणतं, आणि जग झालंच नाही असं जे शास्त्र सांगतं त्याला आजातवाद म्हणलेला आहे। वाद कुठलाही असू दे, माझा संबंध जगाशी घेण्या देण्याचा एवढा, आणि शोक करण्याचा, त्याच्याबद्दल सुखदुःख बाळगण्याचा अजिबात आपल्याला अधिकार नाही। मी भ्रमात आहे असं वाटलं पाहिजे, आणि तशीच देहाची भ्रांतीसुद्धा घालवती आली पाहिजे। इथं म्हणतात भ्रांती ते पाही असारता, देह जो असार आहे,
नाशवंत आहे याचा विचार आपण जर केला तर देहाबद्दलची भ्रांतीसुद्धा निघून जाईल. मी देह हा भ्रम आहे किंवा याला समज म्हणतात. हा माझी मान्यता मी दिलेली आहे. हा देह मी आहे म्हणून अशी मान्यता मीच दिलेली आहे आणि हा माझा समज करून घेतला. पुढचा एक समज मी करून घेतला आहे, मी ब्रह्म आहे म्हणून. ही भ्रांती आहे. पुढे जाऊन आणखी विचार करतात मी ब्रह्म आहे ही सुद्धा एक समजच आहे. कारण समजच दुसरा काय आहे, म्हटलं नाही तर काय बिघडणार आहे का, काहीच नाही. समजा मी देह खरंच आहे, पण मी देह आहे असं समजायचं काय गरज आहे मग. आणि दुसरी गोष्ट मी ब्रह्म आहे हे खरं आहे तर मी ब्रह्म म्हणायची सुद्धा काय गरज आहे. त्यामुळे एक भ्रम आहेच. कोणता भ्रम आहे की मी देह आहे आणि माझा देह सत्य आहे, या भ्रांतीत मी अडकलोयच, असा आहे भ्रांती. आणि दुसरी आहे मी ब्रह्म आहे ही सुद्धा आहे. म्हणून हे मी देह या समाजाला समज जो आहे त्याला कल्पित विशेष मानतात. शास्त्रानं मानलेला आहे कल्पित विशेष म्हणतात. मी देह आहे, मी देह आहे असं वाटणं आणि मी ब्रह्म आहे असा जो विशेष आहे त्याला वास्तव विशेष म्हटलेला आहे. थोडासा वास्तवकडे घेऊन जाणारा ही कल्पना आहे. ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे ही सुद्धा कल्पनाच आहे. हा ही भ्रम आहे तरी सुद्धा तो वास्तवाकडे घेऊन जाणार आहे. पण पहिला आहे कल्पित विशेष आणि दुसरा आहे वास्तव विशेष. कल्पित विशेष जो आहे तो पूर्ण जावा असं शास्त्र सांगतं. तो राहता कामा नये. म्हणजे मी देह आहे हा भ्रम पूर्ण गेला पाहिजे आणि दुसरा जो वास्तव विशेष आहे त्या वास्तव विशेषातली अहंकार जावा, अहंता जावावी. म्हणजे राहतं ते सामान्य ब्रह्म शिल्लक राहतं. त्यामुळे त्याचा काही तर त्रास होत नाही किंवा त्याच्याबद्दलचा अहंकार पण निर्माण होत नाही. म्हणजे ही भ्रांती दोन प्रकारचीच आणि आहे. ही भ्रांतीवरली भ्रांती म्हणायची. मी देह आहे असं एक वाटतं आणि मी ब्रह्म आहे असंही वाटणंच आहे. या वाटणे दोन्ही वाटणे आहेत. एकाला कल्पित विशेष म्हटलं, एकाला वास्तव विशेष म्हटलं. पण कल्पित विशेष मात्र पूर्ण गेला पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे देहभ्रांती सत्यत्व भ्रांती ही पूर्ण गेली पाहिजे. जरा राहिली सात्विक वृत्तीमध्ये मी ब्रह्म आहे ही वृत्ती राहिली तर राहू दे, पण ती सुद्धा वृत्तीतला अहंता काढून घ्यावी असं शास्त्र सांगतं. म्हणजे सामान्यपणानं हे ब्रह्म शिल्लक राहतं. म्हणजे ती स्वरूपस्थिती आहे. याला म्हणतात सारासार विचार करणं. आणि हा विचार करता करता आपल्याला त्यातलं वर्म सापडतं असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, करिता विचार सापडले वर्म समूळ निश्रम परिहाराचे. फार सुंदर अभंग आहे आणि पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा आहे. याची सुरुवात अशी आहे अभंगाची, आपण गाथेत जाऊन हा अभंग पाहावा आणि त्याची शेवटसुद्धा पाहावा. आता आपल्याला इथं चर्चा करण्यासारखी काय नाही, फक्त एकच तुकडा चर्चा करण्यासारखा आहे. तो म्हणजे करिता विचार सापडले वर्म. खरंच वर्म सापडतं. आणि जर वर्म जर एखाद्याला सापडलं तर निश्चितपणे समूळ निश्रम होतो परिहाराचा. परिहाराचा निश्रम म्हणजे काय, जे मी आजपर्यंत काहीतरी सायास केले, कष्ट घेतले, साधना केली, प्रपंचाची नव्हे बरं काय. तुकाराम महाराजांचं बोलणं आहे की पारमार्थिक साधनेबद्दल बोलतात. मी पारमार्थिक साधनेबद्दल जे कष्ट घेतलं, तपश्चर्या केली, तप केलं, जी काय वृत्त वैकल्य केली आणि तीर्थयात्रा केल्या, त्याचा समूळ निश्रम झाला. निश्रम म्हणजे आता तो श्रम वाटत नाही मला, त्याचा परिहार झाला. परिहार झाला म्हणजे काय झाला, आता ते यथार्थ रूपानं मला समजलं, मला त्या कृतार्थतेचा अनुभव आला. केव्हा, करिता विचार सापडले वर्म. आपण विचार कमी करतो आणि त्यामुळं हालचाली जास्त असतात, क्रिया जास्त असतात, पण विचार कमी असतात. म्हणून विचार हा करावा की भ्रामक दृष्ट्याने भ्रामक दृश्य पाहिले ते दृश्य खरे वाटते. देह जग या भ्रांतीतून बाहेर यावं, त्यावेळी ब्रह्मज्ञान, जो भ्रम झालेला आहे ते भ्रम आणि तो त्याचं ब्रह्मज्ञान दोन्ही नष्ट होऊन जातं. पण हा विचार केला तर ना, आपण विचार कमी करतो आणि त्यामुळे ही दृष्टी जी आहे ती प्राप्त होत नाही आपल्याला. म्हणून इथं म्हटलेलं आहे की सारासार विचारता भ्रांती ते पाही असरता आणि सार ते स्वभावता नित्य जाणे. त्याच्यासाठी वेगळा असा प्रयत्न करावा लागत नाही की ते स्वभावच आहे. जसा स्वभाव पुढे एक आहे, शरीराचा एक स्वभाव सांगितलेला आहे, तो स्वभाव शरीराचा आहे. नाशिवंताला एक स्वभाव असतो, कोणता, नाश होण्याचा, अनित्याचा. हा स्वभाव त्याचा असतो. आणि याचा स्वभाव जो आहे ना, तो स्वभावता नित्य आहे आणि नित्याचा असल्यामुळं पण त्यासाठी सारासार विवेक असायला पाहिजे. दोन इथे विवेक सांगितलेले आहेत बघा. सारासार विवेक म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत जगासंबंधीचा असतो. सार कुठलं आणि असार कुठलं, हे शाश्वत अशाश्वत जगासंबंधी असतो. आणि नित्य आणि अनित्यचा विवेक जो असतो तो देहासंबंधीचा असतो. आपण आत्मानात्माचा जीव आणि ब्रह्माचा आहे. आत्मानात्म विवेकचा इथं विचार नाही. तीनच विवेक मांडलेले आहेत, सहसा शास्त्रानं बोललेले आहेत.
एक सारासार विवेक, सारासार विचार, आणि दुसरा आहे नित्य आणि अनित्याचा विवेक. दोन विवेक आहेत. पहिला विवेक जो आहे तो सारासार विवेक, आणि तो कशा संबंधी असतो? शाश्वत आणि अशाश्वत यातलं जगातलं जे काय गोष्ट आहे त्या जगासंबंधीचा असतो. आणि नित्य आणि अनित्य जो असतो विवेक तो आपल्या शरीरासंबंधी, देहासंबंधीचा असतो. म्हणजे नाशवान कोणतं आणि अविनाशी कोणतं. आपण अविनाशी शब्दाचाच विचार करायला लागलो. अविनाशी तद्विद्धी, त्याला जाणून घे म्हणतात भगवंत. मग मला जर जाणून घ्यायचं असेल तर हा नित्य अनित्य विवेक करायलाच पाहिजे. म्हणजे जगाची सत्यत्व भ्रांती जायची असेल तर सारासार विचार करावा लागेल, सारासार विवेक करावा लागेल. आणि देहाबद्दलची सत्यत्व बुद्धी जर जायची असेल, भ्रम जर जायचा असेल तर आपल्याला नित्य आणि अनित्याचा विवेक करावा लागेल. हे दोन विवेक प्रसिद्ध आहेत. आत्म अनात्म हा एक विवेक आहे, आणि तो मात्र जीव आणि आत्म्याबद्दलचा आहे. तो जीव कसा आहे? अनात्मा आहे, आणि दुसरा आहे ते आत्मा. तो आता दोन्ही जेव्हा एक होतात तेव्हा त्यातला भेद शिल्लकच राहत नाही. हा पुढचा मुद्दा आहे, आणि त्यामुळं विचार करावा. विचार करणं फार गरजेचं आहे. एक उदाहरण आहे रामायणामधलं. मारीच राक्षस आहे. मारीच राक्षसानं हरणाचं रूप घेतलेलं आहे. मामा आहेत मारीच रावणाचे, आणि त्यांनी त्याला विनंती केली, मला सीतेचं हरण करायचं आहे. तू एक सुंदर अशा हरिणाचं रूप घे आणि सीतेच्या त्या झोपडीच्या समोरून जा. म्हणजे सीतेला वाटेल की त्या हरणाच्या कातड्याची आपल्याला काय करावं? कापड शिवावं, चोळी शिवावी, अशी तिची इच्छा होईल. आणि त्यामुळं राम बाण मारायला जाईल आणि मग मी सीतेचं हरण करेन. त्यासाठी सुंदर असं मारीच्याचं रूप, मारीच्यानं त्याचं काय घेतलं? रूप घेतलंय हरणाचं. हा नंतरचा प्रसंग आहे. पण त्यापूर्वी मात्र मारीच राक्षस ते करायला तयार नव्हता. जरी तो राक्षस कुळात जन्मलेला होता त्याचा मामा, तरी वृत्ती मात्र सात्विक होती. त्यांनी प्रभू रामचंद्रांना ओळखलं होतं. तू करतोस ते पाप आहे असं तो रावणाला सांगत होता, पण रावणानं ऐकलं नाही. तो म्हटला, तुला जर हे करायचं नसेल तर तुला मी ठार मारणार. मारीच राक्षसाला मामाला आपला म्हणतोय हा रावण, मी तुला ठार मारणार जर तू हरण्याचं रूप नाही घेतलंस तर. त्यावेळी त्याने विचार केला मारीच्याने. ते म्हणला, मला मरावंच लागणार. जर मला मरावंच लागत असेल तर ते रावणाच्या बाणापेक्षा रामाच्या बाणानं का मरू नये? कारण राम बाण सोडणारच आहेत. मग सोडणारच आहेत तर मी रामाच्या बाणानं मरणं हा कसला झाला? साराचा विवेक झाला. असार कुठलं होतं? रावणाच्या बाणानं मी मरून जाणं हे असारच आहे. प्रपंचातच माझा देह झिजवून टाकणं, प्रपंचाच्या कारणासाठीच तो फक्त वापरणं, हा असार विवेक आहे. आणि सार कोणता? भ्रांती जाते बघा या अशा पद्धतीनं. सार कोणतं आहे की मी भगवंताच्या कामासाठीच माझा शरीराचा उपयोग करणं, माझी बुद्धी, माझं मन, या सगळ्या गोष्टीचा विचार भगवंताच्या प्राप्तीच्या प्रित्यर्थ मी करणं, हा झाला साराचा विवेक. असा साराचा आणि असाराचा विवेक आपल्याला जर करता आला तर निश्चितपणाने आपण ही जी आहे वरची भ्रांती, जगात सत्यत्वाची भ्रांती निघून जाते. नित्य अनित्य असा बद्दल देहाबद्दल असणारी जी नित्य अनित्याचा विवेक करणारी देहाबद्दलची भ्रांती, ती भ्रांती निघून जाते. आणि सार जे स्वभावता आहे ते नित्य माझ्या पदरात पडतं. पदरात पडल्यासारखं वाटतं, फक्त त्याचं वर्म सापडतं. हे विचारानंच फक्त कळतं. म्हणून करिता विचार सापडले वर्म, असं तुकव्वा म्हणतात. त्याचं कारण ते आहे, मी विचार केल्यानंतर मला कळलं की प्रपंचामध्ये असारता आहे, आणि शाश्वत सत्य जे नित्य आहे तो अविनाशी आत्मा आहे, माझं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप प्राप्त करण्यासाठी मला फारसा प्रयत्न करावा लागत नाही. 134 नंबरच्या ओळीमध्ये माऊली काय म्हणतात? हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेत नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जर अविनाशाच्या ह्या आत्मस्वरूपाच्या बाबतीत जर विचार केला तर ते म्हणतात, हा जो त्रैलोक्याचा आकार आहे, स्वर्ग नरक पृथ्वी काय काय असेल ते पाताळ वगैरे जे, या माया विशिष्ट परमात्म्याचा परिणाम आहे. माऊली काय म्हणतात? जो हा त्रैलोक्याचा आकार जो दिसतो तो ज्या माया विशिष्ट परमात्म्याचा परिणाम आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमार्थता कुठल्याही प्रकारचं नाम वर्ण आकार ही चिन्ह दिसत नाही. वर्णन करताना म्हणतात, भीष्म द्रोणादी नावे तिथं नाहीत, ब्राह्मण क्षत्रियादी वर्ण नाहीत, किंवा शुक्ल पितादी रंग नाहीत, आणि शब्द स्पर्शादी गुण नाहीत, उंच लहान स्थूल सूक्ष्म इत्यादी आकार नाहीत, आणि सत्य ज्ञानांतादी स्वरूप लक्षणे, ही स्वरूप लक्षणं आत्म्याच्या बाबतीचं आहे. आणि सर्वज्ञ सर्व शक्तिमान सत्यकाम सत्य संकल्प जगत कारण इत्यादी तटस्थ लक्षणं ही सुद्धा तिथं लक्षणं दिसत नाहीत.
वर्णन खंदारकर महाराजांनी ओवीचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे, जे स्पष्टीकरण देताना. इतर ज्ञानेश्वरीमध्ये एवढं मोठं वर्णन दिसून येत नाही. वर्ण सांगताना काय म्हणतात ते, नामं सांगताना म्हणतात भीष्म द्रोणादी तिथं नामं नाहीत. वर्ण सांगताना म्हणतात ब्राह्मण क्षत्रियादी वर्ण नाहीत. पुढे म्हणतात आकार सांगताना, रंग सांगताना शुक्ल पितादी हे रंग नाहीत, किंवा शब्द स्पर्शादी गुण नाहीत, आणि लहान स्थूल सूक्ष्म असे आकार नाहीत. दुसरी गोष्ट, त्याला तटस्थ लक्षणही नाही आणि त्याला स्वरूप लक्षणही नाही. तटस्थ लक्षणे ईश्वराचं मानलं जातं, स्वरूप लक्षणे आत्म्याचं मानलं जातं. स्वरूपताच आहे ते लक्षण, त्यामुळे त्याचं लक्षण मानता येत नाही. भगवंताला, ईश्वराला आपण काय म्हणतो, तो सर्व शक्तिमान आहे, सर्व विभू आहे, हे वर्ण बाहेरचं लक्षण आहे त्याचं, त्यामुळे तटस्थ लक्षण आहे. आणि भगवंत कसा आहे, तो स्वरूपाला त्याच्याशी निगडीत नित्य आहे, तो अविनाशी आहे. ही लक्षणं सांगायला लागलं ती स्वरूप लक्षणाची आहेत. हे दोन लक्षणं सांगितलेली आहेत. या लोकत्रया आकाराला, म्हणजे तिन्ही लोक जे आहेत त्याला आकारू, तो जयाचा विस्तारू. हा विस्तार आहे ज्याचा, तिथं ज्याच्यामुळं ह्या अविनाशी तत्वाचा तो विस्तार आहे. व्यापकता कशाची आहे, त्या अविनाशी तत्वाची आहे, आणि तिथं हा लोकत्रयाकारू झालेला आहे. त्याचा विस्तार म्हणजे काय, तीन लोक म्हणजे ब्रह्मांडाची, संसाराची निर्मिती झालेली आहे. त्या ठिकाणी मात्र या अविनाशी तत्वाला नाम नाही, वर्ण नाही, आकार नाही, आणि कोणती चिन्ह सुद्धा नाहीत, कुठलीही लक्षणं त्याला लागू पडत नाहीत, असं वर्णन माऊली त्यामध्ये करतात. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाम, रंग, आकार नाहीत. मग अर्जुना, तू नात्यामध्ये कुठल्या अडकलास, मग तिथं नाती कशी असतील, असं मुख्य सांगणं आहे आता माऊलींचं. म्हणजे तिथंपर्यंत येतात ते आता अर्जुनाला सांगायला लागले, मग तू नात्याचा विचार कशाला करतो. भीष्म द्रोणादी नाती तिथं उपयोगाची नाहीत, तिथं रंग नाही, रूप नाही, आकार नाही, असं असलेलं ते तत्व आहे. त्या तत्वाच्या ठिकाणी तू नाती जी कल्पनेने तयार केलेली आहेस, ही नाती सुद्धा शिल्लक नाहीत, म्हणून तू त्याचा विचार करू नकोस. म्हणून लोकत्रयाकारू, त्रयाकारू म्हणजे तीन लोक सांगितलेले आहेत. त्रैलोक्य, तो जयाचा विस्तारू, विस्तार म्हणजे या आत्मतत्वाचा हा विस्तार आहे. तीन लोक म्हणजे त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी तेथ नाम, वर्ण, आकारू. वर्ण म्हणजे काहीतरी चिन्ह असतात, म्हणजे रंग असतो. नाम म्हणजे त्याला काहीतरी नाम दिलेलं असतं. आकार म्हणजे त्याला रूप असतं. ही रूप आणि चिन्ह त्या ठिकाणी नाहीत, रूपहीन असं म्हटलेलं आहे. अरूप शब्द वापरलेला आहे बघा, निराकार असे शब्द वापरलेले आहे श्रुतीनं त्याला. आता हे सगळे शब्द जर लक्षात ठेवले आपण, तर अविनाशी तत्व आहे कसं, याचं वर्णन माऊलींनी या ओवीमधून केलेलं आहे. 135 नंबरची ओवी आहे बघा, ही या श्लोकातली तिसरी आणि शेवटची ओवी आहे. जो सर्वदा सर्वगतू, काय सुंदर वर्णन आहे बघा. सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू, तया केली आहे घातू कदा नव्हे. त्याचा कसा घात होईल, जे जन्म आणि मृत्यूच्या पलीकडं आहे, त्याचा घात कसा करता येईल. जे सर्व ठिकाणी आहे, सर्व व्यापक आहे, त्याचा घात कसा करता येईल. तो तया केली ही घातू, घातू म्हणजे नाश, त्याचा नाश करता येत नाही. कदा नोहे म्हणजे कदापिही नाही. कदा नोहे शब्दाचा अर्थ कधी होऊ शकत नाही. वर्णन करताना काय माऊली म्हणतात, तो सर्व काळ आहे, म्हणून त्याला कालमर्यादा नाही. सर्व काळ शब्दाचा अर्थ आहे सर्वदा. इथे शब्द माऊलीने वापरला, सर्व काळ आहे, सगळ्या काळात तो आहे. त्रिकाल आहे तो, म्हणजे त्रिकाला बाधित ते सत्य आहे. तो सर्वगतू म्हणजे सर्व व्यापक आहे, म्हणून त्याला देश मर्यादा सुद्धा नाही. तू इथं आहे आणि अमेरिकेत नाही असं नाही, तू सगळीकडे आहे. त्यामुळे त्याला देश मर्यादा नाही, म्हणजे कालमर्यादा नाही, देश मर्यादा नाही, वस्तू मर्यादा नाही. म्हणजे तो ह्या वस्तूत आहे आणि त्या वस्तूत नाही असं होत नाही. त्याला वस्तूची मर्यादा नाही. आपण मोबाईल आपला आहे, तर हा मोबाईलमध्ये घड्याळ नाही. घड्याळ आहे, घड्याळमध्ये खुर्ची नाही. खुर्चीच्या ठिकाणी, घड्याळच्या ठिकाणी. पण आत्मतत्व मात्र कसं आहे, सगळीकडे व्यापून आहे. तसा विचार म्हणजे त्याला वस्तूची मर्यादा नाही, त्याला देशाची मर्यादा नाही, म्हणजे तो सर्वदा आहे, तो सगळीकडे आहे. त्याला ठिकाणाची मर्यादा नाही. देश शब्द फार कसा, तो शास्त्रीय शब्द आहे. सोपा अर्थ घेतला तर त्याला ठिकाणाची मर्यादा नाही, स्थळाची मर्यादा नाही. इथं स्थळात आहे इथं,
आणि तो बाहेर कुठं नाही असं कधी होत नाही. घरात आहे आणि बाहेर नाही असं नाही. मंदिरात आहे आणि घरात नाही असं होत नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे आणि एखाद्या सुधारलेल्या शहरामध्ये नाही असं कधी होत नाही. याला म्हणायची देश मर्यादा नाही, ठिकाणाची मर्यादा नाही. आणि दुसरं म्हणलेलं आहे त्याला काल मर्यादा नाही. काल मर्यादा म्हणजे काय? या काळात आहे आणि उद्या नाही, परवा होतं आज नाही असलं काही नाही. ते सर्वदा सर्वगत दोन शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे इथं देश परिच्छेद त्याला नाही, त्याला काल परिच्छेद नाही आणि त्याला वस्तू परिच्छेद नाही अशी शास्त्रीय भाषा आहे. पण माऊलींनी इथं शास्त्रीय भाषा न वापरता तो सर्वत्र आहे, सर्वव्यापक आहे आणि त्याला कसलीही मर्यादा नाही असा अर्थ वापरलेला आहे. एक सर्वदा शब्द वापरला बघा. सर्वदा म्हणजे सर्व काळ, त्याला काल मर्यादा नाही म्हणजे काल परिच्छिन्नत्व नाही. जरा शास्त्रीय भाषा पण आपण समजावून घेतली पाहिजे. परिच्छिन्न म्हणजे कुठल्या तरी गोष्टीनं मर्यादित होणं, सीमित होणं. असं सीमित होणारं ते तत्व नाही. प्रपंच सीमित होतो, कुठंतरी तो मावतो, त्याला कुठेतरी बसवता येतं, तसं ते तत्व नाही. ते सगळीकडे आहे म्हणून सर्वदा त्याचा अर्थ सर्व काळ म्हणजे त्याचा अर्थ कालमर्यादा नसलेलं, कालमर्यादा नाही म्हणून त्याला शास्त्रीय भाषा, त्याला देश परिच्छेद, त्याला काल परिच्छेद नाही. दुसरा एक शब्द वापरलाय बघा, सर्वगतू. सर्वगतू म्हणजे सगळीकडे भरलेला आहे. ते तुका म्हणे विठो भरला सभाई, सगळीकडे आहे भरला घनदाट, सगळीकडे हारी भरलेला आहे. त्याला जागा सुद्धा कुठं शिल्लक नाही आहे म्हणून तो सर्वगतू. सर्वगतू म्हणजे सर्वव्यापक आहे. या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी नाही असं नाही. म्हणजे त्याला देश मर्यादा नाही, ठिकाणाची मर्यादा नाही. शास्त्रीय भाषा त्याला देश परिच्छेद नाही. तिसरं बघा, घातू नाही म्हणजे त्याचा नाश करता येत नाही. ती वस्तू नाही. घात करायला ती काय वस्तू आहे का? की एक आहे खुर्ची ती मोडली किंवा आहे मोबाईल आहे आणि तो फोडून टाकला, त्याचा घात झाला, नाश झाला, असं होत नाही. याचा अर्थ असा होतो ती वस्तू नाही आणि म्हणून त्याला वस्तू परिच्छेद नाही, वस्तूची मर्यादा नाही. म्हणजे एखादा शब्द घड्याळ ह्याच्यात मोबाईलमध्ये नाही, मोबाईलमध्ये नाही म्हणजे हे जे मी आता घड्याळ म्हणतो ह्या घड्याळ ही वस्तू त्यामध्ये घालता येत नाही किंवा मोबाईल घड्याळमध्ये असा घालता येत नाही. माईक टेबलात नाही, टेबलाच्या ठिकाणी, खुर्चीच्या ठिकाणी, याला म्हणतात वस्तू मर्यादा आणि वस्तू परिच्छेद म्हणतात. हे तिन्ही परिच्छेद नाहीत असा असलेला तो आत्मतत्व आहे. त्याचा नाश कोण करणार आहे? कसा नाश करता येईल? कुठं जाऊन करता येईल? अमेरिकेत जाऊन मारतो तर ते मग इथं असणार आहे ना भारतात. भारतात मग त्याला काहीतरी काळात कुठंतरी दडलेलं असेल. इथं आहे, आज आहे, आता उद्या त्याला बघतो तर आज आहे, उद्या आहे, कायम असणार आहे, कालही होतं. असं ते तत्व आहे. म्हणजे त्याला काळाची पण मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा नाही आणि देशाची मर्यादा नाही. म्हणून ते तत्व जे आहे ते तत्व निर्माणच होत नाही. त्यासाठी सांगितलं जन्म मरणातीत, जन्म क्षयातीतू. क्षय म्हणजे मरण आणि जन्म म्हणजे उत्पत्ती. उत्पत्ती आणि लय, क्षय त्याचा होत नाही. आणि जर जन्म मृत्यू कुणाला होतो? जन्म मरण नाही. कारण एखादी गोष्ट जर निर्माण झाली तरच ती नष्ट होते. जी गोष्ट कधी निर्माणच होत नाही ती नष्ट होण्याचा संबंधच नाही. दुसरी गोष्ट, जी गोष्ट सतत असते ती कुठंच जात नाही, त्याचा नाश कसा होईल? म्हणून जन्मक्षयातीतू, त्याला जन्म नाही, आम्हा जन्म मरण नाही. संत मोठ्यानं सांगतात काय की आम्हाला जन्म मरण नाही. आम्हाला म्हणजे कुणाला म्हणतात ते? तर या तत्वाला जन्म मरण नाही, ते जन्म मरणाच्या पलीकडचं तत्व आहे. आणि म्हणून ते माझा जन्म घालवतं आणि म्हणून जन्म घालवल्यामुळं ते माझं मरण सुद्धा घालवतं. हा मुख्य उद्देश त्यातला जन्मक्षयातीतूमध्ये आहे. जसा माझा जन्म होतो म्हणून मला वस्तू परिच्छेद आहे, मला देश परिच्छेद आहे, म्हणून काल परिच्छेद आहे. हे तिन्ही परिच्छेद मला असल्यामुळं मला मरण येतं आणि मरण आल्यामुळं जन्म येतो, जन्म येतो म्हणून मरण येतं. असं हे चक्र सतत चालू असतं. पण हे तत्व जे आहे या तत्व कोणत्याही चक्रात अडकलेलं नाही. कालचक्राचा त्याच्यावर परिणाम होत नाही. देश म्हणजे ठिकाणाच्या चक्राचा परिणाम नाही आणि वस्तूचक्र त्याचं काही बिघडू शकत नाही. असं असलेलं सर्वगत सर्वदा जन्मक्षयातीतू
अविनाशी म्हणजे ज्याचा घातू करता येत नाही असं ते तत्व आहे. म्हणजे वस्तू परिच्छिन्नता म्हणजे वस्तू नष्ट होते आणि निर्माण होते म्हणून त्याला परिच्छिन्नता आहे. कुठलाही पदार्थ घ्या, निर्माण होतो आणि नष्ट होतो. परवा आपण बघितलं होतं ज्याच्यावरती उत्पादित तारीख लिहिलेली असते, मॅन्युफॅक्चर्ड डेट म्हणतात त्याला, त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी एक्सपायरी डेट त्या औषधाच्या खाली लिहिलेली असते. औषध कुठले असू दे, वस्तू कुठलेली असू दे, किती काळ वापरता येईल त्याची मर्यादा, कालमर्यादा प्रत्येक ठिकाणी असते. माझ्यावर सुद्धा माझी कालमर्यादा ठरली. माझी जन्मतिथी आहे तर माझी मृत्यूतिथी सुद्धा आहे. ज्यावेळी माझा तिथं फोटो होईल तयार नंतर मृत्यूनंतर, त्यावेळी जन्म अमुक अमुक साली, मृत्यू तारीख अमुक अमुक असं लिहितात मुलं त्यांच्या आठवणीत राहावं म्हणून. कदाचित विसरेल बाबाच्या मृत्यूची तारीख म्हणून ते लिहून ठेवतात. म्हणजे मला क्षयातीत आहे, मी जन्म, मला जन्म आहे, मला क्षय आहे. पण हे मात्र कसं आहे, जन्म आणि मृत्यू क्षयातीत असं शब्द वापरलेला आहे. मृत्यूच्या पलीकडचं तत्व आहे म्हणून याला वस्तू परिच्छेद नाही. तुकोबांचा एक अभंग आहे बघा, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मा कसा आहे, विश्वाकार आहे. हे विश्वच आत्म्यानं किंवा स्वरूपानं त्या अविनाशी तत्वानं जगाचा आकार धारण केलेला आहे एवढं म्हणता येईल आपण. म्हणजे आपल्या समजुतीसाठी म्हणूया, नाहीतर आणि असं म्हणता येत नाही की जो आकार जग आहे ना ते ब्रह्माचा आकार आहे असा अर्थ नाही. तर ब्रह्माने काय केलं, काहीतरी अस्तित्व विस्तार, त्याला चिदविलास म्हटलेला आहे, माऊली म्हणतात. हा चिदविलास बाहेर कपा पडलेला आपल्याला प्रभा आहे, ती प्रभा. आणि प्रभा दिसते आपल्याला, जसं सूर्याचा प्रकाश असतो, पण सूर्य उगवण्यापूर्वी सुद्धा प्रकाश असतो आणि सूर्य मावळल्यानंतर सुद्धा प्रकाश असतो. ती प्रभा असते. वास्तविक सूर्याचा काही संबंध नाही त्याच्याशी, पण सूर्य कुठेतरी अस्तित्वात आहे याचं फक्त ते लक्षण दाखवते. संध्याकाळचा संध्या प्रकाश जो असतो आणि प्रभात समयीचा जो आणि प्रकाश जो असतो सोनेरी प्रकाश, हे दोन्ही प्रकाश ज्यावेळी सूर्य नसतात त्यावेळी दृष्टीस आपल्याला पडत असतात, हे आभास आहे. तसा प्रकार आहे हा जग, हा सुद्धा आभास आहे, ही त्याचा चिदविलास आहे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे देश काळ वस्तू भेद मावळला. भेद म्हणजे कुठल्याही प्रकारचे ते तीन जे भेद आहेत, तीन परिच्छेद आहेत, हे स्वगत भेद किंवा विजातीय भेद, हे जे तीन भेद सांगितलेले आहेत ते तीन भेद सुद्धा त्याला लागू पडत नाही. ती भेद शून्य असणारी अवस्था आहे. म्हणून त्या अवस्थेमध्ये देह परिच्छिन्न, आत्मा व्यापक आहे, देश काल वस्तू त्याला परिच्छेद नाही आहे. त्यामुळं ब्रह्म अविनाशी आहे, अमर्याद आहे, असीम आहे आणि अनंत आहे असं म्हणतात. अनंत आहे, ते सर्वगत अनंत आहे, सर्वदा आहे. जन्मक्षयातीतो म्हणजे अनंत आहे, ते जन्माने मृत्यूच्या पलीकडे आहे. म्हणून आपण काय बोलतो की जर एखादा संसारी असेल, प्रापंचिक असेल, तर तो मृत्यूला घाबरतो. एखादा भक्त असेल ना, त्यानं आपलं सगळं देवाला अर्पण करून ठेवलेलं असतं, आद्य देवतेला. त्यामुळे तो म्हणतो मला मृत्यूची भीती वाटत नाही. एक म्हणतो मला मृत्यूची भीती वाटते आणि एक म्हणतो मला मृत्यूची भीती वाटत नाही. ज्यानं भक्ती केली तो म्हणतो मला मृत्यूचं भयच उरलं नाही, आता भय नाही वाटे ऐसे जीवा, असं तो म्हणतो, मला आता भय वाटत नाही. आणि जो ज्ञानी आहे त्याला ज्या अविनाशी तत्वाचा आनंद लुटतो तो म्हणतो मला जन्म मरणच नाही. हे सगळ्यात मी मरणारच नाही म्हणतो तो. मी तिघांच्या तीन तऱ्हा आहेत बघा, पण त्यातली कुठली तरी तऱ्हा जी आहे ती सांसारिक नसावी. एक तर मी भक्त असावा ना तर ज्ञानी असावा ना, तर त्यातला कुठला तरी एक पकडता आला पाहिजे. एक तरी म्हणावं मला मृत्यूचं भय नाही, माझा योगक्षम तो चालवतो, त्यामुळे तो माझा मृत्यू तो बघणार आहे, असं तरी म्हणावं, म्हणजे भीती निघून जाईल, म्हणजे तो जगतभ्रांती, देह सत्यत्व भ्रांती निघून जाईल. आणि दुसरी काय म्हटलेलं आहे की मला मरणच नाही असा जो ज्ञानी म्हणतो तो ज्ञानाचा एक प्रकार आहे. कुठला तरी एक प्रकार आपण पकडणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून इथं माऊली म्हणतात तू जो सर्वदा सर्वगतू, फार श्रेष्ठ दर्जाचं आत्म्याचं वर्णन इथं केलेलं आहे बरं काय. अविनाशी तत्व कसं आहे हे या उवीतून आपल्याला समजायला लागतं. इथं म्हटलेलं आहे अविनाशी शब्दासाठी जन्मक्षयाती तो शब्द वापरलेला आहे. जो सगळीकडं सर्व काळ असतो तो सर्व काळासाठी सर्वदा शब्द वापरलेला आहे. आणि सर्वगतू म्हणजे व्यापलेला आहे, सगळ्यात सर्व व्यापक, यासाठी सर्वगत शब्द वापरला आहे. आणि केलिया घातूक कधी नाही, कशामुळं नाही, तो जन्मक्षयातीत म्हणजे अविनाशी आहे म्हणून.
म्हणजे तीन तीन लक्षणं इथं वर्णन केलेलं आत्म्याचे बघा. एक म्हणजे सर्वदा आहे, म्हणजे तो सर्व काळ आहे. सर्वगत आहे, म्हणजे सर्व व्यापक आहे. आणि तिसरी गोष्ट जन्मक्षयातीत आहे, म्हणजे अविनाशी आहे. म्हणजे अविनाशी, सर्व व्यापक आणि सर्वत्र असणारा जो आत्मा आहे त्याचा घात कोण करेल? होणार नाही अर्जुना घात त्याचा. म्हणून तू शांतपणाने लढाई कर. तू कुणाला मारणार नाहीस. पुढे आहे शब्द आलेला आहे. आणि हा शब्द वापरताना तू कुणाला मारणार नाहीस याचा अर्थ असा आहे, कोण मरतच नाही ना तू मारल्यामुळं. तू मारशील, शरीराला मारशील, त्यांना मारू शकत नाहीस. ते काल होते, आज आहेत, परत राहणार, जन्माला येणार आहेत जीव रूपानं. आणि जर तू मी असा शब्द वापरला भगवंतानी, तू मी म्हणजे तू आणि मी नरनारायणच्या रूपामध्ये पुन्हा अवतार घेणार आहोत. मग अवतार घेणं म्हणजे आणि परत येणंच ना भूतलावरती, असा त्याच्यातला अर्थ आहे. आणि म्हणून तू काय लढाई करतोस ती कुणाला मारण्यासाठी नाही, तू तुझं कर्तव्य करत राहा, एवढं त्यामध्ये सांगणं आहे. त्यामुळे आपण या 2-3 ओळींचा विचार केला. पुढचा 18वा श्लोक आता चालू होतोय. 18व्या त्या श्लोकामध्ये माऊलीने फक्त एक ओवी वापरलेली आहे. एकाच श्लोकासाठी फक्त एक ओवी. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिना अनाशीनो अप्रमेयश तस्मात् द्युध्यस्व भारत. मागापासून सगळं सांगायला आता अर्जुनाची आठवण सुद्धा काढलेली नव्हती. सगळं तत्वज्ञान सांगायला चालू केले. आपण 5-6 श्लोक बघितलेत. अशोचानन शोचत्व पासून 11व्या श्लोकापासून आतापर्यंत आपण 18व्या श्लोकावर आलो. तर 17व्या श्लोकापर्यंत माऊलीने डायरेक्ट अर्जुनाला काहीच बोलले नाही, फक्त तत्वज्ञान सांगाले. आता हा श्लोक डायरेक्ट अर्जुनाला भारत शब्द वापरलाय, अर्जुनाला वापरलेला आहे. काय म्हणतात ते? नित्य, अविनाशी, प्रत्यक्षादी प्रमाणांना विषय न होणाऱ्या शरीरधारी आत्म्याचे हे देह नाशवंत आहेत, असे वेद शास्त्र संत यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे वर्णन करताना अंतवंत इमे देहा, हे सगळे देह जे आहेत, जे आकारानं दिसतात, यांचा नाश होणार आहे. त्यामध्ये नित्य सेवकता शरीरना, त्यात असलेलं आत्मरूप मात्र नित्य आहे. अनाशीनो, अनाशीनो शब्दाचा अर्थ आहे अनाशीन म्हणजे अविनाशी. अप्रमेयस्य म्हणजे अप्रमेय, त्याला कोणत्याही प्रमाणानं जाणता येत नाही. आणि नित्यस्य शब्द वापरलेला बघा. नित्यस्य म्हणजे नित्य असणारं हे तत्व आहे. आता आणि परत आत्म्याचं वर्णन केलंय. जर असं असेल म्हणजे शरीर धारण करणाऱ्या आत्म्याचे सर्व देह नाशवंत आहेत. ज्या आत्म्यानं शरीर धारण केले त्यांची वरची कवच शरीराची जी आहेत ती नाशवंत आहेत. ती कशी आहेत? नाशवंत आहेत. आणि त्यामुळं सगळेच जाणार आहेत ज्याने ज्याने देह धारण केला. मग कोण वाटेल ते असू दे, त्यांनी कुणाला काय म्हणायची काय गरज नाही की आम्ही मरणार नाही. म्हणून असे वेद शास्त्र संत यांनी सांगितले आहे. म्हणून तस्मात, म्हणून युद्धस्व भारत, म्हणून तू युद्ध कर. आता युद्ध कर म्हणजे डायरेक्ट अर्जुनाला जाग केलंय. मगापासून तो ऐकण्याच्या कोणत्या स्थितीत होता माहीत नाही. 7-8 श्लोक माऊलींनी सांगितले. तेवढ्या श्लोकामध्ये त्यामध्ये त्याची काही बोलणं केलेलं नाही अर्जुनाला उद्देशून अशी. पण दुसरं मात्र डायरेक्ट अर्जुनाला उद्देशून, अर्जुनालाच सांगायला लागलेत ते. पण तरी सुद्धा हित मात्र म्हणतात तस्मात युद्धस्व भारत. आता तू म्हणून अर्जुना तू युद्ध कर, कारण ही सगळी ज्या आत्म्यानं शरीर धारण केलेत ही सगळी नाशवान आहेत. आणि नित्य अविनाशी प्रत्यक्षादी प्रमाणांना विषय न होणाऱ्या शरीराच्या आत्म्याचे हे देह नाशवंत आहेत. देह नाशवंत आहेत. कुणी धारण केल्यात? ते आत्म्यानं देह धारण केल्यात, असा अर्थ यामध्ये आहे. आणि तो आत्मा कसा आहे? नित्य आहे, अविनाशी आहे. आणि कोणत्याही प्रमाणाला तो प्रमाण होत नाही, कुठल्याही प्रमाणाचा विषय होत नाही. असं अप्रमेयस्य, अप्रमेय शब्द त्यासाठी वापरलेला आहे. आणि हा त्या वर्णन करताना त्या पुढचं माऊली त्याची एकच ओळी माऊलीने टाकलेली आहे शरीराचं वर्णन करता. आणि शरीर जात आघवे ही नाशवंत स्वभावे. आता स्वभाव सांगताना इकडे काय म्हणले बघा, तरी सारते स्वभावता नित्य जाणं. आता इकडे बघा, आणि शरीराता आघवे हे नाशवंत स्वभाव आहे. म्हणजे दोन्हींचा स्वभाव सांगितलेला आहे. नित्याचा स्वभाव कसा आहे? सार रूप आहे. पण अनित्य असणाऱ्या शरीराचा स्वभाव मात्र नाशवान आहे. ते नष्ट होतं. आणि नष्ट होत असल्यामुळं म्हणून तू आज झुंजावे पंडुकुमारा. इथं पंडुकुमार शब्द अर्जुनासाठी वापरलेला आहे. पंडूचा मुलगा, पंडुपुत्र म्हणून पंडुकुमारा. झुंजावे म्हणून तू युद्ध करावे. तू म्हणजे तू जगातील सर्व शरीरे,
स्वभावता नष्ट होणारे आहेत. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. 136 नंबरची ओवी आपल्याला सांगितलेली आहे. माऊलींनी फक्त या श्लोकावरती एकच ओवी शरीराच्या संदर्भात वापरलेली आहे. कारण शरीर धारण करणारे जे आत्मा जो शरीर धारण करतो ती सगळी शरीरे नष्ट होणार आहे. म्हणजे पंतप्रधान किंवा सामान्य नागरिक दोन्हींची शरीरे नाश होणार आहे. सांगायचा मुद्दा हा आहे, शरीर कुठलंही असू दे, एखाद्या डासाचं शरीर असू दे नाहीतर हत्तीचं शरीर असू दे, ते शरीर नाश पावणार आहे. ते धारण केलंय आत्म्यानं. पण आतलं आत्मतत्व जरी शिल्लक असलं, नित्य आणि अप्रमेयश असलं, अविनाशी असलं, तरी सुद्धा अनाशीन शब्द वापरलाय. अविनाशीला अनाशीन, अनाशीन म्हणजे नाश न होणारे. आता हिथं वर्णन करताना डासा असू दे, डासानं सुद्धा शरीर धारण केलेलं असतं, त्याचंही शरीर नष्ट होतं. आणि हत्तीचं मोठं शरीर आहे, त्याचंही शरीर नाश होतं. एखादा पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, तेही जाणार आहे. आणि एखादा सामान्य एखादा माणूस आहे तोही जाणार आहे. कारण दोघांनी शरीर धारण केलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे. म्हणून त्यातल्या फक्त दुय्यम भागाचा अंत होतो आणि जो महत्वाचा भाग आहे तो नित्य आहे. हे सांगण्याचा उद्देश त्याचा आहे. हे शरीर जात आगवे नाशवंत आहे, पण त्यातलं आतलं तत्व जे आहे ते मात्र अविनाशी आहे. ते म्हणताना अनाशिनो अप्रमेयश आहे. तू कुठली प्रमाणं त्याला लावायला जाऊ नकोस. ही 6 प्रमाणं काही जण शास्त्रांनी सांगितलेली आहेत, काहींनी 9 प्रमाणं सांगितलेली आहेत. प्रमाण कुठलंही असू दे, वेद हे सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण आहे. शब्द प्रमाण आहे. शब्द प्रमाणानं ते काय होतं की तत्वमसी हे जे प्रमाण वापरलं की त्याचा अनुभव अधिक लवकर येतो. फक्त म्हणून जवळचं प्रमाण म्हणून शब्द प्रमाण वापरतात. मात्र इतर जे आहेत अर्थोपलब्धी किंवा काय अर्थ शब्द दुसरं प्रत्यक्ष प्रमाण ही जी आहेत, अनुमान प्रमाण, ही प्रमाणं फारशी आत्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. फक्त त्याचा अंदाज बांधता येतो. असं ते तत्व आहे. प्रत्यक्षात अनुभव देणारं कुठलंही प्रमाण नाही. म्हणून त्याला अप्रमेश शब्द वापरलेला आहे. म्हणून यात एक विचार करायचा, आपल्या शरीरातला दुय्यम भाग तेवढा नष्ट होतो. दुय्यम भाग म्हणजे वरचं टर्पल आहे ते नष्ट होतं आणि महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे तसा राहतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. नचिकेतानं कठोपनिषदामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि यमदेवतेना ते प्रश्न विचारलेला आहे की माणूस मरतो तेव्हा त्याचं काय जातं आणि काय जात नाही, त्याचं उत्तर मला द्या. मोठा गहन प्रश्न आहे आणि सगळ्या मानव जातीचं प्रतिनिधित्व या नचिकेतानं कठोपनिषदामध्ये केलेलं आहे. म्हणून ते यमदेवतेना प्रश्न विचारतात की या माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचं काय जातंय शरीरातलं आणि काय जात नाही तेवढं मला सांगा. त्यावेळी यमदेवता म्हटले, हसलेत आणि ते म्हणाले, सगळं माझ्याकडं माग, मात्र हा प्रश्न एवढा विचारू नकोस. या प्रश्नाचं मी उत्तर तुला देऊ शकत नाही. कारण तू काय वाटेल ते माग. काय वाटेल ते म्हणताना त्याने असं निष्कंटक असं राज्य माग, किती पाहिजे तेवढं हजारो लाखो वर्षाचं आयुष्य माग. ते तुझ्यासाठीच नाही, तुझे पुत्र पौत्र कोण असतील त्यांच्यासाठी आयुष्य माग. भरी मोठी संपत्ती माग, परंतु हे मात्र मागू नकोस. कारण ऐक, मग तो काय म्हणतो, हे सगळं आहे हे टिकणार आहे का, तर नाही, एक दिवशी त्याचा नाश आहे. मग मला ऐक काही नको, हे जे महत्वाचं आहे ते मला सांगा. आता महत्वाचं सांगा म्हणजे बरोबर तो आत्मज्ञानाकडे आलेला आहे. आणि असंच जे सत्शिष्य असतात आणि मुमुक्ष तीव्र मुमुक्ष असतात त्यांनी आत्मज्ञानाच्याकडेच बाजूचंच विचारावं. कुठलीही गोष्ट जी नचिकेतानं प्रश्न विचारला तोच एखादा शिष्य श्रीगुरूंना हाच प्रश्न विचारावा, अन्य प्रश्न विचारत बसू नये. मला काय करायचं आहे, मला आत्मज्ञानच पाहिजे आहे, आत्मज्ञानासाठी मला उपदेश करा, बाकी मला कुठल्याही गोष्टीचा उपदेश नको आणि मला या ऐहिक संसारातील कोणतीही गोष्ट नको आहे, अशी मागणी आपण श्रीगुरूंच्याकडे जशी नचिकेतानं केली यमदेवताकडे, तशीच आपण तशी मागणी श्रीगुरूंच्याकडे भगवंताकडे करायला पाहिजे. कारण त्याचं असं आहे की आणि शरीर जात आघवे, आणि जर असा विचार केला तर हे नाशवंत स्वभाव, हे नाशच होणार आहे. तर परत शरीर कोण मागून घेईल का? ज्याचा नाश होतो ते संपत्ती कोण मागेल, धन कोण मागून घेईल का, ऐश्वर कोण मागून घेईल? म्हणजे शाना असेल तर तो मागणार नाही. शाना काय मागेल तर मला अविनाशीच व्हायचं आहे, आणि अविनाशी होणारी एकच तत्व एकच ज्ञान आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान आहे. म्हणून आत्मज्ञानाचाच मला काय करा, मार्गदर्शन करा असं ते म्हणतात. इथं नित्य एक शब्द वापरलेला आहे बघा.
याच्यामध्ये नित्य एक शब्द वापरलेला आहे. नित्य सेवकता शरीरना शब्द वापरला आहे. आतला जो आत्मतत्व आहे ते नित्य. किती वेळा तेच तेच सांगितले बघा. ह्याला सांगणं गरजेचं काय माहिती आहे काय, हे बुद्धीवर, त्या ऐकणाऱ्या श्रोत्याच्या बुद्धीवर, वाचकाच्या मनावर याचं बिंबत राहावं म्हणून अनेक वेळा त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. एक सगळे ग्रंथ एकमेकाची पुनरावृत्ती आहे, पण सोडलं नाही सांगायचं मात्र. सारखं 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 तेच सांगायचं. परमपूज्य काका सुद्धा म्हणतात, जे मी माझं आहे ते मी नाही, माझं आहे ते मी नाही. किती वेळा सांगितलं असेल त्यांनी. आता ऐकलं आपण किती वेळा हे महत्वाचं आहे, पण हे किती वेळा ऐकायसारखं आहे काय. सांगणं आहे किती वेळा, पण ऐकणं एकदाच व्हायला पाहिजे ना. जे आहे माझं आहे ना ते मी नाही, पण आपण तसं केलेलं नाही, आपला अजून निश्चय झाला नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे नित्य तत्व आहे. आणि हे नित्यत्व ज्याला आपण म्हणतो, हे दोन प्रकारचं नित्यत्व आहे. ते नित्यत्व जरा आपण बघताना, आता वेळ संपलेली आहे, उद्याच्या ह्याच्या भागामध्ये या ओवीचा थोडासा गर्भीचा अर्थ जो आहे तो आपण बघणार आहोत. पण 136ची ओवी, 135, 134 या ओव्या आपण आता घेतल्या. 134, 135 आणि 136 या 3 ओव्यांचा विचार आजच्या या चिंतनामध्ये आपण केलेला आहे. शरीराबद्दलचं नाशवान तत्व कोणतं आणि अविनाशी तत्व कोणतं याचा विचार फक्त यामध्ये झालेला आहे. जे भ्रांतीनं मला सत्यत्व बुद्धी वाटते जगाकडली आणि देहाकडली, ती कशी घालवता येईल याचाही विचार आपण या एका चिंतनामधून केलेला आहे. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि आपण विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.